नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे मंगळवार दिनांक 21 जुलै 2026। मित्रांनो, गेल्या 3-4 दिवसांमध्ये राज्यामध्ये विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। आज देखील राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 21 जुलै 2026। आज या ठिकाणी मित्रांनो मुंबई शहर व आसपासच्या परिसरामध्ये येलो अलर्ट पाहायला मिळतो। या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या ठिकाणी तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या समुद्र किनारपट्टीच्या सर्व भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच पुणे या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळतोय। सातारा जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम, तर या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। पुणे शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। मित्रांनो, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याच्या भागावरती आपल्याला मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। सोलापूर व आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचं प्रमाण आपल्याला कमीच पाहायला मिळते। मित्रांनो, हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। मराठवाड्यामध्ये जर पाहिले मित्रांनो, मराठवाड्यामध्ये या ठिकाणी नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। लातूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। धाराशिव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आपल्याला मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। एकंदरीत मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, या ठिकाणी विदर्भामध्ये पावसाचा प्रचंड जोर आज या ठिकाणी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अमरावती असेल, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अकोला, यवतमाळ, वाशिम या संपूर्ण या ठिकाणी बुलढाणा या संपूर्ण विदर्भाच्या 11ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट पाहायला मिळतोय। या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच गडचिरोली असेल, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील येलो अलर्ट आहे। मित्रांनो, या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। अकोला जिल्ह्यामध्ये देखील येलो अलर्ट आहे। या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। धुळे जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। मालेगाव असेल, मनमाड असेल, इगतपुरी, नाशिक, सिन्नर, येवला, निफाड या संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर मित्रांनो आज 21 जुलैचा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी विदर्भामध्ये प्रचंड पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय। मराठवाड्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे व कोकणपट्टीमध्ये व समुद्र किनारपट्टीच्या सर्वच भागामध्ये आपला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।